नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी मित्रांनो, आपण खोड लागवड करत असतो. तर खोड लागवड करत असताना आपण बुरशीनाशक कीटकनाशकमध्ये त्याला बुसकून आपण त्याची लागवड करत असतो. शेतकरी बंधूंनो, या क्षेत्रात जो आहे तर इथं रोप लागवड केलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, रोप लागवड केल्यानंतर आपण त्याला 3-19 वगैरे आपण त्याला ग्रोथसाठी सोडत असतो. तर शेतकरी बंधूंनो, ते सोडण्या अगोदर आपण सर्वात पहिले एक काम केलं पाहिजे, ते म्हणजे आपण ह्युमिक आणि मायक्रोरायझा सोडलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, ह्युमिक जो काही आहे आता तुम्हाला दिसत असेल तर पानांवरती पूर्णपणे पिवसरपणा आलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, ह्युमिकमुळे आपण जर ह्युमिक सोडलं तर रोप लागवडनंतर आपण 10-12 दिवसांनी लगेच जर ह्युमिक वगैरे सोडलं तर आपली जे झाड आहे त्याची ग्रीनरी अतिशय हिरवी राहणार आहे. आणि शेतकरी बंधूंनो, हा जो पिवसरपणा वगैरे हा येणार नाही आणि झाडामध्ये ट्रेस देखील तुम्हाला दिसणार नाही. आणि मायक्रोरायझाचं जे कार्य आहे शेतकरी बंधूंनो, तर आपण मायक्रोरायझा सोडला तर त्याच्या खाली पांढऱ्या मुळांची ग्रोथ अतिशय जबरदस्त अशी होणार आहे. पांढऱ्या मुळांची ग्रोथ झाली त्याच्यानंतर आपण ड्रिचिंग करतो किंवा आपण वॉटर सोल्युबल सोडत असतो. तर पांढऱ्या मुळांची जर ग्रोथ झाली तर झाडाचं जे अन्नद्रव्य देण्याचं जे कार्य आहे ते एकदम फास्ट होत जातं. तर पांढऱ्या मुळांची ग्रोथ करणं हे मायक्रोरायझाचं काम आहे. तर आपण त्याची ड्रिचिंग करत असताना सर्वात अगोदर रोप लागवड केल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी आपण ह्युमिक आणि मायक्रोरायझाची जोडी सोडली पाहिजे. ह्युमिक मायक्रोरायझा सोडला तर आपण जो काही झाला ट्रेस आणि पांढऱ्या मुळांची ग्रोथ आहे ते अतिशय जबरदस्त येते. धन्यवाद.